नमस्कार, मी डॉक्टर सोनाली पितळे सिंग आपलं मित्रमणे आरोग्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत द जॉईंट जीनी डॉक्टर रोहित लुथरा. पेनकिलर घेतली की उलट पेनकिलर चांगली नाही आहे. जेव्हा इंजुरी झाली तुम्ही पेनकिलर घेतली तर पेन इज मास्किंग द सिम्पटम. द शोल्डर डिस्लोकेशन द मोस्ट कॉमन डिस्लोकेशन. आता पण 1 किलोमीटर धावला नाही, नेक्स्ट डे 15 किलो धावले आणि रोज 15 किलोमीटर धावले तर 3-4 दिवसांनी लगेच फ्रॅक्चर होईल, कारण बॉडी इज नॉट यूज टू इट. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण हिप, नी ह्या जॉईंट्सबद्दल बोललो आहे, रोबोटिक सर्जरीबद्दल बोललो आहे. पण ह्या एपिसोडमध्ये आपण एक वेगळा टॉपिक घेतो आहे, तो म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीज. तर डॉक्टर, आपल्याकडे भरपूर स्पोर्ट्स खेळले जातात, म्हणजे फुटबॉल, हॉकी, क्रिकेट. आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये बिकॉज इट इज अ ऑर्थोपेडिक हॉस्पिटल ते भरपूर येत असतील. तर अशा कोणत्या केसेस आहेत ज्या तुमच्याकडे आल्या ज्या खूप कॉमन आहेत? तर आता सध्या फुटबॉलचं क्रेज खूप आहे लहान मुलांमध्ये. तर फुटबॉल इंजुरीज खूप येतात. फुटबॉलमध्ये नेमकं गुडघ्याची इंजुरी असतात आणि अँकलची इंजुरी असतात. अँकलमध्ये जे सगळ्यात कॉमन लिगामेंट आहे त्याला ATFL, अँटीरियर टेलोफिब्युलर लिगामेंटचं स्प्रेन होतो. हे मोठं असतं का लिगामेंट? नाही, छोटंसं लिगामेंट असतो, पण ते घोट्या अँकल जॉईंटला घोट्याला असतो. आणि त्यामध्ये बेसिकली पाय असं मुरगून जातो आणि तो लिगामेंट फाटतो. त्याचे पण टप्पे असतात, ग्रेड 1, 2 आणि 3. तर लिगामेंट इंजुरी बेसिकली अँकलची जी असेल ती सगळं एक्स्ट्रा आर्टिकल लिगामेंट असतात, सांध्याचे आतले नसतात, सांध्याचे बाहेरचे लिगामेंट असतात. मग त्यांना ब्लड सप्लाय चांगला असतो. मग त्यामुळे ते लिगामेंट भरून येतात. रेस्ट राईस थेरपीने, रेस्ट आईस कम्प्रेशन एलिव्हेशन. आणि समजा पेशंट आला आमच्याकडे, आम्ही त्यांना क्लिनिकली चेक करतो, गरज पडली की एक्सरे किंवा MRI काढतो. आणि 99% इंजुरी जे अँकलचे असतात ते प्लास्टरमध्ये किंवा इमोबिलाइज किंवा त्यांना बूट दिला, वॉकर बूट दिला की आपोआप बरं होऊन जातात. तर त्याला जवळपास 1.5 महिना लागतो, 4 to 6 weeks. त्यामुळे ते इमोबिलाइज केलं की आपोआप ते लिगामेंट भरून येतो. आणि जसं तुम्ही स्प्रेन बोललात, आता मला कसं कळणार की मला स्प्रेन झालाय की स्ट्रेन आलाय त्याच्यावरती, का स्ट्रेस फ्रॅक्चर झालाय? तर हे सगळं इन्व्हेस्टिगेशन समजतो. तर तुम्ही असेस कसं करता? तर आम्ही क्लिनिकली असेस करतो की पेशंटला टेंडरनेस कुठे आहे, आधी स्वेलिंग बघतो, पेन कुठे आहे, टेंडरनेस कुठे आहे ते चेक करतो. आणि समजा लिगामेंटचे वर असेल इंजुरी तर त्यामध्ये पण ग्रेड 1 आहे का, ग्रेड 2 आहे का, ग्रेड 3. त्यामुळे क्लिनिकली त्याला स्टेबिलिटी अँटीरोड टेस्ट करून पण ठरवतो. आणि गरज पडली की मग MRI काढतो. आणि आम्हाला कसं कळणार की डॉक्टरकडे कधी यायचं? आता सूज आली, जेव्हा पायाला सूज आणि पेन असेल आणि ते समजा 1-2 दिवसात कमी नाही झाली आणि त्रास वाढत असेल तर लगेच डॉक्टरने जायचं. आयडली स्पीकिंग लागले जायला पाहिजे, कारण तुम्ही लगेच ट्रीटमेंट घेतलं की तुम्हाला लगेच मग ते वाढणार नाही. समजा ग्रेड 2 आहे आता आणि तुम्ही काही नाही केलं, तुम्ही 10-20 दिवस थांबले तर ग्रेड 2चा ग्रेड 3 होऊन जातो. आणि जर मी फक्त पेन किलर घेतली तर? पेनकिलर घेतली की उलट पेनकिलर चांगली नाही आहे. जेव्हा इंजुरी झाली तुम्ही पेनकिलर घेतली तर पेन इज मास्किंग द सिम्पटम. ते तुमचं दुखणं लपवतोय, पण जे त्रास आहे ते बरं होत नाही, वाढवतोय. बेसिकली तुम्ही पेन होणार नाही, तुम्ही जास्त चालणार, जास्त चालले की अजून ते फाटणार. मग ग्रेड 1चा ग्रेड 2 किंवा ग्रेड 2चा ग्रेड 3 होतो आणि मग प्रॉब्लेम वाढते, मग तेव्हा ऑपरेशन लागतं. पण तुम्ही पेनकिलर न खाता आधी डॉक्टरकडे जायला पाहिजे, कारण पेनकिलर खाल्ल्यावर ते असेसमेंट करता येत नाही, कारण इट विल मास्क द सिम्पटम्स. आपल्याला समजणार नाही की कुठे लागलंय काय आहे. मग मेन आहे की तुम्ही रेस्ट आणि हे सगळं केल्यानंतर समजा पेन नाही गेला तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे. मग तुम्ही या मुलाबद्दल काय केलं? आता ही दुसरी इंजुरी आपण बोलतो की जी गुडघ्याची इंजुरी असते, जे फुटबॉलर्समध्ये होतं, त्याला आपण ACL किंवा लिगामेंट इंजुरीज म्हणतो. आता गुडघ्यामध्ये जेव्हा आपण पेशंट येतो फुटबॉल खेळल्यानंतर पाय मुरगून जातो, ट्विस्ट होऊन जातो. किंवा ACL कुठे असतो? पुढे, मागे? गुडघ्यामध्ये 4 लिगामेंट असतात. बरोबर. त्याला 2 साईडला असतात, त्याला MCL आणि LCL म्हणतो. त्याला साईडचे लिगामेंट हे दोन्ही एक्स्ट्रा आर्टिक्युलर, म्हणजे जॉईंटचे बाहेरचे 2 लिगामेंट आहे. हे बाहेरचे 2 लिगामेंट, मीडियल आणि लॅटरल, म्हणजे एक आतल्या साईडला एक बाहेरच्या साईडला. 2 लिगामेंट आतमध्ये असतात, एक समोर सेंटरला असतो, एक मागे असतो. हे इंट्रा आर्टिक्युलर 2 लिगामेंट त्याला क्रुशिएट लिगामेंट म्हणतात. ACL आणि PCL. समोरच्या वेळेला ACL म्हणतो आणि मागच्या वेळेला PCL. हे दोन्ही क्रॉस असतात लिगामेंट असतात. तर हे दोन्ही आतले लिगामेंट आहे. यांना ब्लड सप्लाय खूप कमी असतो. हे फाटले की त्याला ऑपरेशनच करावं लागतं. त्यामध्ये पण टेअरची व्हरायटी असते, ग्रेड 1 किंवा ग्रेड 2. आता 1 आणि 2 असेल तर आपण त्याला रेस्ट आणि बेल्ट देऊ शकतो. समजा पूर्ण फाटला असेल तर त्याला शेवटी ऑपरेशनच करावं लागतं. आणि ऑपरेशनमध्ये पण काय करतो, हे लिगामेंटला पण शिवता येत नाही, कारण आपण हे लिगामेंट रिपेअर केलं की परत फाटणार, त्याला ब्लड सप्लायच नाही आहे, ते भरणार नाही. तर त्यामध्ये आपण त्याला लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन करतो. तर त्यामध्ये आपण पायातनं एक हॅमस्ट्रिंग मसलचा ग्राफ्ट किंवा पटल टेंडनचा ग्राफ्ट किंवा घोट्यातनं एक मसलचा ग्राफ्ट घेतो, त्याचं नवीन लिगामेंट तयार करतो आणि त्याला फिक्स करतो. म्हणजे एका मसलचं ग्राफ्ट घेता तुम्ही आणि पायातल्या म्हणजे मोठ्या मसल्सचा ग्राफ्ट घेता तुम्ही. तर
देवाने आपल्याला एक्स्ट्रा मसल दिलेले आहे, त्याला आपण त्यांचा ग्राफ्ट घेऊन त्याला वापरू शकतो. मग ते ग्राफ्ट घेतलं की पायाला काही असं अपंग होणार नाही, म्हणजे हँडिकॅप काही होणार नाही, सगळं मुवमेंट करता येते. तर हे एक्स्ट्रा मसल्स आहे, तर ते पण त्याचा टेंडनचं ग्राफ्ट घेतो आणि त्याला आपण लिगामेंट तयार करून बसवतात. आणि स्वतःच्याच बॉडीमध्ये म्हणून रिॲक्शन त्याला काही रिॲक्शन नाही. आणि हे पूर्ण ऑपरेशन दुर्बीनने होतं. तर हे लेझरने ऑपरेशन करता येतं, त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतो. आणि ऑपरेशन सकाळी होईल, संध्याकाळी पेशंट चालतो, नेक्स्ट डे घरी जातात. म्हणजे काप येत नाही, काप येत नाही. ते छोटं दुर्बीन लेझरने आपण करतो, त्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये छोटासा होल करून, बटन होल सारखा छोटा होल असतो, ते करून आपण टीव्हीमध्ये बघून होलमध्ये कॅमेरा टाकतो आणि टीव्हीमध्ये तो कॅमेरा टीव्हीला काय नसतो, पण टीव्हीमध्ये बघून त्याला आपण पूर्ण ऑपरेशन करतो. हे पूर्ण ऑपरेशन ब्लडलेस असतं, त्याला ब्लिडिंग काय होत नाही, टोटल ब्लडलेस ऑपरेशन असतो आणि टाकेसुद्धा पण काही येत नाही. तर रिकव्हरी खूप फास्ट असते. आणि हाच ऑपरेशन जेव्हा आर्थ्रोस्कोपी नव्हती तेव्हा 30-35 टाके पडायचे. आता फक्त 2च टाके पडतात, फक्त कॅमेरा होलसाठी. तर आर्थ्रोस्कोपीमुळे खूप फायदा झाला आहे. आणि आर्थ्रोस्कोपीमध्ये आता खूप नवीन गोष्टी येतात लिगामेंटला. तर आम्ही असं फायबर टेपचा इंटरनल ब्रेसिंग करतो. तो केलं की ते लिगामेंटच्या समोर आम्ही आपण नवीन लिगामेंट बसवतो स्नायूचा, त्याच्यासमोर आम्ही फायबर टेपचा इंटरनल ब्रेस करतो. बेसिकली सीट बेल्ट सारखा एक टेप लावतो. तर समजा पेशंट परत फुटबॉल खेळतोय, परत इंजुरी झाली, परत मुरगडला, तर तो जो टेप लावलाय तो लिगामेंटला प्रोटेक्ट करणार सीट बेल्ट सारखा. मग तो लिगामेंट परत फाटणार नाही, त्याच्यावर लोड येऊ देणार नाही. सो दिस इज समथिंग न्यू. तर त्याला आपण फायबर टेप इंटरनल ब्रेसिंग म्हणतो. आणि हे आपण फक्त ॲथलीट्समध्येच करतो का, की सामान्य माणसामध्ये करतो? करू शकतो प्रत्येक माणसामध्ये, पण हाय डिमांड पेशंट जसे ॲथलीट्स आहे किंवा पोलीसचे लोक आहे, आर्मीचे लोक आहे, नेव्हीचे लोक आहे, ज्यांना गुडघ्याची जास्त ॲक्टिव्हिटी, बॉडी बिल्डर्स आहे, जिम गोअर्स आहे आणि मॅरेथॉन रनर्स आहे, त्यामध्ये आपण हे इंटरव्हेन्शन नक्की करतो. आणि या इंजुरीनंतर वेट बेअरिंग, जे तुम्ही बॉडी बिल्डर्स बोललात किंवा जे रेसलर्स असतात, त्यांच्यामध्ये काय प्रमाण आहे की परत ते नाही होणार त्यांना? तर सगळ्यात हे ऑपरेशनचं मेन इम्पॉर्टंट आहे की तुमचं ग्राफ्ट चांगला पाहिजे, जेव्हा तुमचे स्नायू घेतात ते स्ट्रॉंग पाहिजे. तो वीक असेल तर परत फाटू शकतो. दुसरं की तुमची टेक्निक आहे ते टेक्निक बरोबर पाहिजे. तुमची जे टनल्स आम्ही बनवतो फिमर आणि टिबिया, ते टनल एकदम जागेवर अॅनाटॉमिकल असतील तर ते लिगामेंटवरती लोड येणार नाही. तुमची टनल चुकली बनवताना, ऑपरेशन करताना, तर ती लिगामेंट परत फाटू शकतो. तर ही दुसरी गोष्ट. तिसरं आहे की तुम्ही आता ॲक्टिव्हिटी करतात, एकदा ते लिगामेंट जेव्हा फिक्स करतो तर लिगामेंट हाडाला जोडण्यासाठी त्याला टाईम लागतो. तर त्याला जवळपास 6 to 8 weeks लागतात. मग पहिले 6 ते 8 थोडं काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये तुम्ही मुवमेंट केली, जिमिंग केली, रनिंग केली तर ते लिगामेंट हाडाला अटॅच होणार नाही. फ्रॅक्चर सारखं असतं का, की म्हणजे रेस्ट द्यायला पाहिजे त्याला? जास्त लोडिंग करायचं, त्याला एक रिहॅब प्रोटोकॉल असतो. म्हणजे पहिल्या आठवडे हे करू शकता, नेक्स्ट वीकला आहे, नेक्स्ट वीकला आहे. मग ते तुम्ही फॉलो केलं की तुमची रिकव्हरी 100% येणार. तुम्ही पहिल्या दिवशीपासूनच जास्त वेट घेतली आणि रनिंग केली, जम्पिंग केली तर ते लिगामेंट लूज होऊन जाणार, मग ते हिलिंग होणार नाही. तुम्ही बोलात स्नायू स्ट्रॉंग असायला पाहिजे, पण ॲथलीट्समध्ये ते असू शकतं. जर सामान्य माणसात, नॉन ॲथलीटमध्ये जर ते वीक असेल तर मग काय करता तुम्ही त्याच्यासाठी? मग त्याला आपण प्रत्येक पेशंट ज्यांच्या स्नायू वीक असतात त्यांना फायबर टेप इंटरनल ब्रेस बसवतो. कंपल्सरी. ज्यांचं समजा पेशंट ओव्हरवेट आहे, खूप जास्त वजन आहे आणि स्नायू खूप पातळ निघाला आहे, तर त्यामुळे आपण मग काय करतो की दुसरं पण एक स्नायू काढतो. मग 2 ग्राफ्ट प्लस इंटरनल ब्रेस करू शकतो. किंवा घोट्यातनं एक मसल असतो त्याला पेरोनेस मसल, ते त्याचा ग्राफ्ट घेऊ शकतो. तर वी वॉन्ट टू गिव्ह 100% रिझल्ट. तर आम्ही ऑपरेशन करताना कमीत कमी ती जे थिकनेस आहे ग्राफ्टची ती चांगली पाहिजे. मिनिमम 8 to 9 millimeters थिकनेस पाहिजे. तर लिगामेंट टेअर आहे, मला इंजुरी झाली आहे, पण ते रेस्ट करून, कम्प्रेशन करून थोडं सांभाळलंय, पण त्यानंतर गुडघ्यातून आवाज येणं किंवा स्टिफ होणं गुडघा, किंवा चालताना असा कटकट लिगामेंटचा आवाज येणं, मागे दुखणं, ह्या कसल्या साईन्स आहेत? तर गुडघ्यामध्ये अजून एक टिश्यू असतो, त्याला मेनिस्कस म्हणतो आम्ही. बरोबर. तर मेनिस्कस बेसिकली चत्ती असते दोन्ही हाडांच्या मध्ये, इथलं कुशन, त्याचं रिंग असतात, 2 रिंग असतात दोन्ही हाडांच्या मध्ये. बेसिकली दिस इज फॉर शॉक ॲब्झॉर्प्शन. तर लिगामेंटमुळे अनस्टेबल वाटणार, पण चत्ती फाटले की तुमचं पाय अडकणार, लॉक होणार किंवा आवाज करणार, कट करून. तुम्ही मांडी घालून बसले की पाय उघडता येणार नाही, जिने चढताना त्रास होणार. झोपे तुम्ही जेव्हा कुशी वळतात, तसं साईड टर्न करतात, तर कधी आपण पाय फोल्ड करून लांब करतो, लगेच लांब होत नाही, अडकून जातो किंवा जोरात चमका मारतो, गुडघ्याचा माय दुखतो, चालता बॅलन्स जातो. हे मेनिस्कस टेअरचे लक्षण आहे. आणि लिगामेंट टेअरचे लक्षण कसं असणार की चालता फास्ट चाललं की बॅलन्स जाणार, तोल जाणार, ते लिगामेंटमुळे होतं. म्हणजे असं अप्रिहेन्शन असतं का मी आता पडणार आहे असं करून? मग ते फास्ट चालता येत नाही त्यांना, जिने उतरता येत नाही फास्ट, मग ते लिगामेंट टेअरचे लक्षण असतात. आणि जे मेनिस्कस टेअर आहे ते टिश्यू आहे हातला,
तर हे मेनिस्कस पण रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. जसं लिगामेंट इम्पॉर्टंट आहे तसं सेम मेनिस्कस रिपेअर करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मेनिस्कस रिपेअर नाही केलं की त्याचे पण टप्पे असतात. ग्रेड 1, 2 नाही रिपेअर केलं की 3 होईल आणि मग ते मेनिस्कसचं जे फ्लॅप आहे ते आतमध्ये फिरतो मग गुडघ्याच्या आतमध्ये. मग तो फ्लॅप फिरत राहिला की वरच्या हाडाला आणि खालच्या हाडाच्या कार्टिलेजला डॅमेज करणार. जर तुमच्या शूजमध्ये खडा असेल ते काढला नाही तर टाचेला टोचतो, तसं सेम ते मेनिस्कसचा तुकडा टोचणार वरच्या हाड खालच्या हाडाला आणि ते झीज अजून तयार करतो. म्हणून मेनिस्कसचं रिपेअर करणं पण खूप गरजेचं असतं. राईट. आणि कधी कधी डिस्लोकेट होतात जॉईंट्स, नी शोल्डर, हे खूप कॉमन डिस्लोकेशन आहे आणि ते कधी कधी सिरियली होतात, म्हणजे एकसारखे होत असतात, लहानपणापासून होत असतात किंवा मे बी स्पोर्ट्स इंजुरीमुळे होत असतात. तर त्यामुळे काय होतं, लिगामेंट तुटतात की ते इन्फ्लमेशन होतं जॉईंटमध्ये, एक्झॅक्टली काय होतं? तर डिस्लोकेशन हे 2 सांधे सगळ्यात जास्त डिस्लोकेट होतात. एक आहे शोल्डर, कारण शोल्डर जे आपला खांदा आहे ते सगळ्यात मोबाईल जॉईंट आहे. हे पण बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, पण याचं सॉकेट खूप छोटा आहे आणि बॉल खूप मोठा आहे, तर त्याचे निसटण्याची शक्यता जास्त असते. हिप जॉईंटमध्ये सॉकेट मोठा आहे आणि बॉल छोटा आहे, आतमध्ये असतो तो, हे निसटत नाही. पण सांध्याचा हे कप छोटा आहे आणि बॉल खूप मोठा आहे, त्यामुळे ते निसटण्याची शक्यता असते. तर शोल्डर डिस्लोकेशन द मोस्ट कॉमन डिस्लोकेशन. त्यानंतर दुसरा सांधा येतो आहे वाटी, आपली गुडघ्याची वाटी काही लोकांमध्ये सटकते. तर जे शोल्डर आहे ते बेसिकली स्पोर्ट्स इंजुरीमध्ये होते, कुस्ती खेळत्या लोकांना होतो किंवा जे रेसलर असतात किंवा वेट लिफ्टर्स असतात, त्यामध्ये यांचे जे टिश्यू असतो आतमध्ये त्याला जे कप लाईक लायनिंग टिश्यू असतं, लेब्रम म्हणतो आम्ही त्याला, ते पण मेनिस्कससारखं टिश्यू असतो, तो सांध्याला धरून ठेवतो. तर लेब्रम फाटला तर तो सांधा निसटू शकतो. तर काही काही लोकांना तुम्ही बघू शकता की ना काही काही येतात पेशंट की 10 वेळा हा सटकला आहे, हा 5 वेळा सटकला आहे, तर याला रिकरंट डिस्लोकेशन ऑफ शोल्डर म्हणतो. तर त्यांचे लहानपणापासूनच टिश्यू वीक असतात, मग त्यामुळे त्यांना ऑपरेशन करायची गरज असते. कारण ऑपरेशन नाही केलं तर ते निसटून ते सांध्यामध्ये पूर्ण झीज होते आणि हाडामध्ये खड्डा तयार होतो, मग ते आर्थरायटिस बसतो शोल्डरमध्ये. मग त्यामध्ये आपण त्यांना ऑपरेशन करून ते टिश्यू रिपेअर करून परत त्याला जागेवर आणू शकतो. आणि सेम गोष्ट गुडघ्याचे पण असतात. तर बेसिकली जे वाटी जी असते निसटते ते बेसिकली व्हेरी कॉमन इन गर्ल्स वर बिटवीन 10 ते 15 वर्षामध्ये जे मुली असतात त्यामध्ये खूप कॉमन असतात. त्याला पटेलर डिस्लोकेशन म्हणतो. आणि त्याची हाडाची मॉर्फोलॉजी असते वेगळी असते जन्मापासूनच. ते लिगामेंट वीक असतात आणि ते हाडाचा शेप आहे तो थोडा वेगळा असतो, त्यामुळे ते वाटी एका साईडला ओढली जाते. मग त्याला पण लिगामेंट रिकशन करून त्याला परत नॉर्मल करता येते. पण असे काही एक्सरसाइजेस आहेत का ज्याच्याने हे एकतर यूज होईल स्ट्रेंथनिंगसाठी, आणि सेकंडली कधी कधी मे बी एका साईडची बाजू असते ती खूपच मसल स्ट्रेंथनिंग होतं म्हणून दुसऱ्या बाजूला गुडघा सटकलाय किंवा असं काही होतं? येस. तर जसं गुडघ्यामध्ये 2 प्रकारचे मसल्स आहेत, एक तर VMO म्हणजे आतले आणि बाहेरचे त्याला IT बँड म्हणतो. तर जे IT बँड मसल खूप लवकर स्ट्रॉंग होते, मोठा मसल आहे, त्याला ब्लड सप्लाय चांगला असतो, तो खूप लवकर स्ट्रॉंग होतो आणि तो वाटीला एका साईडला ओढतो. आणि VMO वीक असेल आणि VMOचं व्यायाम नाही केलं असेल मग ते वाटी तुमची एका साईडला सटकणार. मग त्याला काउंटर करण्यासाठी तुम्ही VMO स्ट्रेंथिंग एक्सरसाइज करायला पाहिजे. तुमचे फिजिओथेरपी डॉक्टर पण शिकवतील की क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथिंग कसं करायची, VMO कसं स्ट्रेंथिंग करायची, समोरचे मसल. तर हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स चांगला स्ट्रॉंग केला की ते मग स्टेबिलिटी वाढते त्याने. आणि ह्यामध्ये डाएटचा काय रोल आहे तुमच्या रिहॅबिलिटेशनमध्ये आणि स्पोर्ट्समध्ये? हां, तर मसल्स आणि लिगामेंट इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड कोलॅजन. तर चांगला प्रोटीन हाय प्रोटीन इंटेक खूप गरजेचं असतं. आणि मध्ये मध्ये कोलॅजन सप्लिमेंट घेत राहायचे. कोलॅजन म्हणजे बेसिकली व्हेजिटेरियन फूडमध्ये कोलॅजन असतं, तर ओन्ली नॉनव्हेज म्हणजे माशामध्ये असतात, सी फूडमध्ये कोलॅजन जास्त असतं. टाईप 1 टाईप 2 दोन्ही सी फूडमध्ये असतो. मग ज्यांना जे व्हेजिटेरियन लोक आहे त्याने मग हाय प्रोटीन डाएट आणि ड्रायफ्रूट्स खायचे आणि जमलं तर कोलॅजन सप्लिमेंट्स घ्यायचे. बरं. आणि हे स्पोर्ट्स पर्सन्स जे असतात त्यांच्या लाईफमध्ये वेअर अँड टेअर भरपूर असतं, म्हणजे खूपच ॲक्टिव्हिटी असते, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट करता, काय सल्ला देता? तर त्यांना मी हे सांगतो की तुमचं जे मसल बॅलन्स योग्य ठेवा. आणि समजा आता पेशंट्स येतात की गुडघ्याला झीज सुरू झाली, ग्रेड 1 ग्रेड 2 आहे, मग त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही ते ऑइलचं इंजेक्शन घ्या, हायलोरॉनिक ॲसिडचं इंजेक्शन घ्या, कारण ते झीज वाढणार नाही. आणि मग कोलॅजन सप्लिमेंट्स, एक्सरसाइज आणि चांगलं रिहॅब केलं की ते पुढे वाढत नाही. आणि मेन सगळ्यात मेन आहे की लोड कंट्रोल ठेवायचा. समजा लिगामेंट इंजुरी आहे, तुम्ही रोज मांडी घेऊन बसताय, लिगामेंट इंजुरी किंवा मेनिस्कस फाटला आहे, तुम्ही मांडी घेऊन बसली परत ते मेनिस्कस अजून फाटणार, तर ते सगळं मुवमेंट ज्यामध्ये तुम्हाला इंजुरी वाढू शकते ते अवॉइड करायची. आणि आता स्पोर्ट्सचे सीझन स्टार्ट होतात, प्रत्येक स्पोर्ट्सचे, त्याआधी तुमच्याकडे ॲथलीट्स येतात का? काही भरपूर पेशंट येतात. मग काय सांगता त्यांना ते सांगतो की हाय कॅल्शियम डाएट, हाय व्हिटॅमिन डी, एक्सरसाइज करा चांगला आणि योग्य व्यायाम करा. तर प्रत्येक सीझननुसार पेशंट, आता सध्या पोलीस भरती चालू आहे, तर सगळे SRPचे लोक येतात पोलीस ट्रेनिंगवाले की
आणि कसं असतं की हे लोकांना तुम्ही जे ट्रेनिंग करतात ते डू शॉर्ट पिरियडमध्ये खूप जास्त ट्रेनिंग करतात. म्हणजे सवय नाही, पण लगेच मग आता उद्यापासूनच 15 किलोमीटर धावायचं. काय होतं की मग महिन्यानंतर त्यांना फ्रॅक्चर होतो किंवा 15 दिवसात स्ट्रेस फ्रॅक्चर होऊन जातो. कारण ते त्यांची बॉडी युज टू नाही आणि ते पडतात आणि लगेच मग टिबियामध्ये क्रॅक येतो. आणि कारण हा काय येतो, कारण त्या बॉडीला सवय नाही. तर सर्वात मोठी गोष्ट आहे की हे जे सुरू करतात सीझनच्या आधी ट्रेनिंग, त्यांनी ग्रॅज्युअली करायला पाहिजे. नेक्स्ट डे आता पण 1 किलोमीटर धावलं नाही, नेक्स्ट डे 15 किलोमीटर धावले आणि रोज असं 15 किलोमीटर धावले, 3-4 दिवसांनी लगेच फ्रॅक्चर होईल. कारण बॉडी इज नॉट यूज टू इट. तो गो ग्रॅज्युअली, म्हणजे एकदम हळूहळू. पहिले दिवस फक्त 2 किलोमीटर धावत, नंतर हळूहळू वाढवायचे. तर तसं केलं का स्ट्रेस फ्रॅक्चर झालंय म्हणून? हां, मग पेशंटला खूप दुखतो, पेन होत, चालता येत नाही, त्रास होतो. मग त्यामध्ये एक्सरेमध्ये कधी कधी स्ट्रेस दिसत नाही, पण त्याला MRI काढून आपला डायग्नोज करता येते. मग ट्रीटमेंटमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D, रेस्ट, प्लास्टर, हे सगळं. प्लास्टरच. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल. तर डॉक्टर सोशल मीडियावरती आहेत आणि त्यांची सगळी माहिती, हॉस्पिटलची आणि क्लिनिकची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही त्यांना नक्की संपर्क करू शकता. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा मित्र म्हणे आरोग्यम, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे.